श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस असतो. हा दिवस म्हणजे स्वामींनी पृथ्वीवर प्रकट होऊन भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी दिलेला भव्य आशीर्वादाचा दिवस. येत्या 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे. तर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींना आवडणाऱ्या कोणकोणत्या प्रभावी सेवा करू शकता, कोणती सेवा केल्याने काय फळ मिळते, स्वामींच्या आवडत्या सेवा कोणत्या, सेवा करताना कोणते नियम पाळावेत, सेवा कोणत्या वेळेत करावी, स्वामींचा आवडता नैवेद्य कोणता, स्वामी प्रकट दिनापर्यंत कोणत्या सेवा केल्यास स्वामी प्रसन्न होतात, संकल्प कसा करावा, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला माहित आहे का, स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय काय असेल तर ते म्हणजे नामजप. जर तुम्हाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचे 11 माळ जप करायचे आहेत. स्वामींची सर्वात प्रभावी सेवा जर कुठली असेल तर ती फक्त नामजप आहे. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर, नित्य सेवा झाल्यानंतर स्वामींचे 11 माळी जप करायचे आहेत आणि संध्याकाळी सुद्धा 11 माळी जप करायच्या आहेत. तुम्ही स्वामींची नामजप सेवा कधीही चालू करू शकता. तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ या नावाच्या 11 माळी जप करायच्या आहेत. रोज सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटो समोर बसावे आणि रोज सकाळी संध्याकाळी 1008 वेळा जप करावा. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर रोज सकाळ संध्याकाळ 1 माळ तरी जप करावी. स्वामींचे नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवावे, मोबाईल बाजूला ठेवावा, नामस्मरण करण्याआधी दीप लावावा आणि शांतपणे नामस्मरण करावे. आता स्वामी प्रकट दिनापर्यंत गुरुवारी तुम्हाला काही विशेष सेवा करायच्या आहेत. गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो. स्वामी प्रकट दिनापर्यंत येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी पिवळी फुलं अर्पण करावे. यानंतर बेसन लाडू किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास उपवास करावा. गुरुवारी गरिबांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते, कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असतो. गुरुवारी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. गुरुवारी या सर्व गोष्टी केल्यास आपला गुरुग्रह अधिक मजबूत होतो. गुरुवार हा गुरूंचा वार असतो, त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त गुरूंची सेवा करावी. आता सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी चरित्राचे पारायण करणे. स्वामी प्रकट दिनापर्यंत 7 दिवसाचे किंवा 11 दिवसाचे पारायण करावे. स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही स्वामी चरित्राचे जास्तीत जास्त पारायण करू शकता. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथे संपूर्ण स्वामी चरित्र टाईप करून लिहिलेले आहे. तुम्ही ते वाचू शकता किंवा ऐकू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामी चरित्र कसं वाचावे. तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत रोज 1 अध्याय वाचू शकता किंवा रोज 3 अध्याय देखील वाचू शकता. रोज 7 अध्याय वाचू शकता किंवा दिवसातून एक संपूर्ण पारायण वाचू शकता. स्वामी चरित्र वाचणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं वाचावे, फक्त मनापासून वाचावे. स्वामी चरित्र वाचताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा, हे स्वामी, माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी मी हे पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्याकडून हे पारायण निर्विघ्न पूर्ण पार पाडून घ्यावे, अशी विनंती करावी. ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी संकल्प करावा किंवा संकल्प नाही केला तरी चालेल. स्वामी चरित्र वाचताना शुद्ध आणि स्पष्ट वाचावे. स्वामी चरित्र वाचत असताना मध्येच उठून जाऊ नये. स्वामी चरित्र हे कधीही 12 ते 12:30 या वेळेत वाचू नये, कारण ही वेळ महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. आता यानंतरची सर्वात पवित्र सेवा म्हणजे अन्नदान आणि दया. स्वामी महाराजांना दया आणि करुणा अत्यंत प्रिय होती. रोज एका कुत्र्याला पोळी द्यावी, गायीला चारा द्यावा, एखाद्या गरीब व्यक्तीस अन्नदान करावे. अन्नदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरात अन्नदान करू शकता. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते, त्यामुळे तुम्ही अन्नदान जरूर करावे. स्वामी दर्शन, जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या गावातील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे किंवा अगदी तेही शक्य नसल्यास घरीच स्वामींच्या फोटो समोर वटवृक्षाचे स्मरण करावे, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या मंत्रातच स्वामींचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद असतो. स्वामी प्रकट दिनापर्यंत विशेष संकल्प करावा. स्वामी प्रकट दिनापर्यंत हा छोटा पण प्रभावी संकल्प आवर्जून करा. रोज 108 किंवा 1001 नामजप करा. एक चांगले कार्य करा. कोणाचीही निंदा करू नका. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. भुकेल्यांना पाणी पाजावे, अन्न द्यावे. आपल्या घरासमोर एखादी व्यक्ती अन्न मागण्यासाठी आली तर तिला परत जाऊ देऊ नये. हा संकल्प केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यानंतर सर्वात प्रभावी सेवा असेल तर ती स्वामींचा तारक मंत्र. स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही रोज एकदा तरी तारक मंत्राचे वाचन करावे. ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळ संध्याकाळ 1 वेळा किंवा 7 वेळा तारक मंत्राचे वाचन करावे. यानंतर ज्यांना आर्थिक अडचण असेल त्यांनी स्वामी प्रकट दिनापर्यंत श्री सुक्ताचे वाचन करावे. दिवसातून 3 वेळा किंवा 7 वेळा श्री सुक्ताचे वाचन करावे किंवा ऐकावे.
तर बघा मित्रांनो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा फक्त सण नाही, तो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. जर आपण श्रद्धेने या सेवा केल्या तर स्वामी निश्चितच आपल्या जीवनातील अडथळे दूर करतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.